श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण स्वामींशी कसे जोडले जाऊ, त्यांची पूजा कशी करावी, स्वामींच्या इच्छा आपल्याकडनं काय असतात, ते आपल्यावरती कसे प्रसन्न होतात, हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, स्वामींचा एक भक्त अक्कलकोटला जाऊ शकत नव्हता, म्हणून त्याने आपल्या घरी स्वामींची पूजा सुरू केली. त्याच्याकडे पूजेसाठी फुले नव्हती. त्याला स्वतःचाच राग आला की मी हे कसं करू शकतो. ही सगळी तयारी मी आधीच बघायला हवी होती. स्वतःचा शोध घेत असतानाच तो घराबाहेर फुले आणण्यासाठी निघाला. मात्र त्याला फूल विक्रेते कुठेच दिसले नाहीत. दुपारची वेळ होती. तो खूप थकला होता. खिन्न मनाने घरी निघाला. स्वामींची श्रीमूर्ती उंच आसनावर ठेवून तयारी करू लागला. डोळे मिटून तो स्वामींना हाक मारू लागला. माझी चूक झाली. मी तुम्हाला फुले, पाने किंवा काहीही देऊ शकलो नाही. मला माफ करा. त्याच्या हृदयातून निघणारे हे शब्द इतके जिव्हाळ्याचे होते की स्वामींना त्याच्यासमोर हजर व्हावे लागले. स्वामींनी त्याचे अश्रू हाताने पुसले आणि म्हणाले, तू का रडतोयस? माझ्या दर्शनाने तू प्रसन्न झाला नाहीस का? परमेश्वराला समोर पाहून भक्ताने आश्चर्य व्यक्त केले. त्याला वाटले हे सर्व स्वप्ने आहे. स्वामी मला भेटायला काय येतील? मी फुलेही ठेवले नाहीत. आत्तापर्यंत पूजाही बाकी आहे. स्वामी माझ्यावर रागावले असतील. स्वामींनी त्याला पुन्हा रडण्याचे कारण विचारले. भक्ताने स्वामींना भोळेपणाने अभिनंदन केले. स्वामी जोरजोरात हसायला लागले. भक्ताला आश्चर्य वाटले की स्वामी मोठ्याने का हसले असावेत. असा विचार करून स्वामी म्हणाले, इथे बस. मी फुलांनी आनंदी आहे असे तुम्हाला वाटते का? तुला वाटत असेल की मी फुलांनी सुखी आहे, तर बघ, तू मला फुले आणलीही नाहीस तरीही मी तुझ्यावर खुश आहे. आता भक्त पुन्हा विचार करू लागला, स्वामी खरं बोलत आहेत. त्यांनी स्वामींना विचारलं, मग तुम्ही काय केल्यावर सुखी होता किंवा भक्तांवर प्रसन्न होता? स्वामी म्हणाले, मी खऱ्या भक्तीने प्रसन्न होतो. मग काय फुलं किंवा फळं ठेवता आली नाहीत, तर खऱ्या भक्तीने ठेवली असती तर मला आनंद झाला असता. पण फळं नसतील तर भक्ती करू नये असे नाही. भक्ती कधीच अनेक गोष्टींवर अवलंबून नसते. तू मला मनापासून आठवलंस. तू माझ्यावर पूर्णपणे अवलंबून होतास, म्हणून मला तुझ्यासमोर यावे लागले. तेव्हा भक्ताने पुन्हा भोळेपणाने विचारले, फुले, फळे, पाने ठेवू नये का? स्वामींनी त्याला सांगितले की ज्याला शक्य आहे तो नक्कीच ठेवू शकतो, पण तरीही त्यात खरी भक्ती हवी. नुसती फुले, फळे ठेवल्याने आतून खरी भावना येत नाही. मग तो माझ्यापर्यंत कसा पोचेल? खरी भावना तुमच्या आणि माझ्यामधला मार्ग आहे. म्हणून काहीही करू नका. जर तुमच्यात खरी भावना असेल, तुमची खरी भक्ती असेल, तर तुम्ही माझ्यापर्यंत नक्कीच पोचाल. हे सत्य आहे. तेव्हा भक्ताने स्वामींना विचारले, मग स्वामी, खरी भक्ती कशी येणार? स्वामी म्हणाले की तुमचा माझ्यावर असलेला विश्वास तुम्हाला अधिकार देतो. भक्ताने पुन्हा विचारले, मग श्रद्धा कशी येते? स्वामी हसले आणि म्हणाले, जर तुम्हाला मला ओळखून मला जाणून घ्यायचे असेल तर माझे म्हणणे ऐका, त्यांचे अनुसरण करा. मित्रांनो, तुम्ही स्वामींशी जोडले जाल, त्यांना चांगले जाणून घ्याल. स्वामींनी भक्तांना मार्गदर्शन केलेले आहे, शिकवलेले आहे. भक्ताने पुन्हा स्वामींना विचारले, स्वामी, कधी कधी भक्ती तुटते, भक्तीचा एक प्रवाह वाहत नाही, असे का होते? कधी कधी माझा तुमच्यावर खूप विश्वास असतो, कधी कधी काहीच विश्वास नसतो. कधी वाटतं की तू माझी प्रार्थना ऐकत नाहीस, असे का घडते? स्वामींनी उत्तर दिले की जेव्हा भक्तीमध्ये इच्छा येऊ लागतात तेव्हा भक्तीचे तुकडे होतात, कारण वासना भक्तीच्या मार्गात अडथळा आणतात. कोणीतरी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे येतो. बऱ्याचदा माणसांची इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर त्यांचा विश्वास कमी होऊ लागतो. असा माणूस माझ्यापर्यंत कधीच पोचत नाही, कारण असा माणूस आपल्या इच्छेला माझ्यापेक्षा जास्त महत्त्व देतो. म्हणून भक्ती अखंड राहत नाही, त्याची धार तुटू लागते. मग परिणाम असा होतो की कधी माझ्यावर विश्वास असतो तर कधी विश्वास नसतो. भक्त अजून नम्रपणे म्हणाला, स्वामी, आणखी एक प्रश्न, तुमची उपासना किंवा उपास पद्धत कशी करावी? स्वामी म्हणाले, तुम्ही मला सहज आणि सहज प्रसन्न करू शकता. माझ्यासाठी फळं, फुलं आणि थोडं पाणी पुरेसे आहे. फळ नसलं तरी तू जे बनवशील तेच ठेव. फुलं न मिळाल्यास फुलं समजून थोडे तांदूळ ठेवा. मग तो मला भक्तिभावाने जे देऊ इच्छितो ते देऊ शकतो, मला त्याची गरज नसली तरी. भक्तांचे असे प्रेम मी नाकारू शकत नाही. म्हणूनच मी देव केलेल्या सर्व गोष्टींसह ते माझ्यासारखे मानतो, यात शंका नाही.
मित्रांनो, जो कोणी स्वामींच्या श्रीमूर्तीची पूजा करतो, जे लोक त्यांच्या मूर्तीची किंवा त्यांच्या फोटोची पूजा करतात, त्यांनी हे लक्षात घ्यावे की स्वामींना अष्टगंध लावा, कुंकू हळद स्वामींना आवडत नाही, दिवा लावा, परमेश्वराला प्रार्थना करा की जसे दिवा आणि वात यांचे अतूट नाते आहे त्याचप्रमाणे माझे आणि तुमचे नाते अतूट व्हावे। मित्रांनो, स्वामी भक्तांकडून कधीच मागणी करत नाहीत, भक्तिभावाने त्यांना जे काही अर्पण केले जाते ते त्याला सहज आणि सहजतेने स्वीकारतात। अगदी स्वामी म्हणतात की माझी मूर्ती नसली तरी हरकत नाही, मला तुमच्या मनात स्थान देणे आणि त्याच मनाने फळे फुले जल अर्पण करणे ही सुद्धा एक प्रकारची भक्तीच आहे। पण खऱ्या भावना आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा। या उपासनेने भक्ती सफल होते। स्वामींच्या माध्यमातून स्वामींशी कसे जोडले जाऊ ही पद्धत तुम्हाला समजली असेल अशी आशा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही स्वामींशी जोडले जाऊ शकतात। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।